This is part 22. In this part, we are going to learn the cop and the anthem. Lesson 1. Lesson number 1.3, the cop and the anthem. The cop means a policeman who is a government servant. In this, we are going to learn page number 30, paragraph 2. Soapy was seized with a sudden fear that some dreadful enchantment had rendered him immune to arrest. He was in a state of panic, and when he came upon another policeman lounging grandly in front of a glittering theatre, he caught at the immediate straw of disorderly conduct. In this paragraph, we are going to learn that about the Soapy's feelings. There are some new words. These new words are seize, SEIZED, seize, to take hold on something. एखाद्या परिस्थितीवर एखादी परिस्थिती आपल्या आटोक्यात आणणे वगैरे. टेक होल्ड आणणे. परिस्थिती आपल्या जर कंट्रोलच्या बाहेर जात असेल तर त्या परिस्थितीवर कंट्रोल आणणे. नेक्स्ट, ड्रीडफुल, DREADFUL, ड्रीडफुल, व्हेरी बॅड ऑर अनप्लिझंट, म्हणजे फार भीतीदायक, अत्यंत वाईट अशा प्रकारे. एन्चांटमेंट, ENCHANTMENT, एन्चांटमेंट, अ फिलिंग ऑफ ग्रेट प्लेजर, म्हणजे अगदी मंत्रमुग्ध करून टाकणे वगैरे अशा प्रकारे. इतकं सुंदर भव्य दिव्य जेणेकरून आपण मंत्रमुग्ध होऊन जाणे. इम्युन्यू, IMMUNE, having natural protection. Immune means having natural protection. Grandly, 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 in a proud impressive manner, म्हणजे फार मोठ्या प्रमाणात. मग अशा प्रकारे या पॅराग्राफमधले आपले न्यू वर्ड्स झालेले आहेत. आणि पॅराग्राफचा अर्थ असा आहे की सोपीला एका अचानक उद्भवलेल्या भीतीने पछाडले, कोणत्या तरी भयंकर जादूने आपणाला अटक होण्यापासून मुक्त केले आहे अशी त्याला भीती वाटू लागली. कारण की आतापर्यंत त्याचे काय झालेले प्लॅन फिसकटच चाललेले. जे त्यानं प्लॅन केलेलं आणि अगदी पॉझिटिव्हली, म्हणजे त्याला सहज ते यश येणं सहज शक्य होतं. जे त्यानं कृत्य केलेलं होतं त्यातून त्याला अटक होणं सहज शक्य होतं. त्यात काही विशेष नव्हतं. पण असं असूनही मात्र त्याच्या वाट्याला काय येत होती, निराशा येत होती. त्यामुळे अचानक त्याला इतकी भीती वाटू लागली की अरे बापरे, मला तर काय साधी गोष्ट अटक व्हायचं आहे आणि एवढं मी प्लॅनिंग केलंय, अटक तर राहिलंच बाजूला आणि सहज मी त्यातनं कसं काय सुटू लागलोय, या विचारानं त्याची मानसिकता ढळली गेली आणि त्याला काय वाटले, अक्षरशः त्याची भीती वाटायला लागली. त्याला वेड लागायची वेळ आली. आता एका भव्य दिव्य असणाऱ्या चित्रपटगृहाजवळ सोपी आला. तेथे एक पोलीस आरामात बसला होता. सार्वजनिक ठिकाणी दंगा करण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आली. तेथे एक पोलीस आरामात बसला होता. सार्वजनिक ठिकाणी दंगा करण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आली. रस्त्याच्या एका बाजूला सोपी अत्यंत कर्कश. आता हे काय आहे पुढच्या पॅराग्राफमध्ये. आता ह्या पॅराग्राफमध्ये काय कळलं की त्याला भीती वाटायला लागली की बाबा मला अटक कसं काय होत नाहीये. आणि त्यानं एक भव्य दिव्य काय बघितलं, थिएटर बघितलं आणि त्याला वाटलं की आता इथं दंगा केला की आपण काय येणार, आपल्याला सक्सेस होणार आणि आणायचे तिथं पोलीस आहेत. मग नेक्स्ट पॅराग्राफ. ऑन द साइड वॉक सोपी बिगॅन टू एल ड्रंकेन गिब्रिश ॲट द टॉप ऑफ द हार्श व्हॉइस. ही डान्स हॉल रेव अँड अदरवाईज डिस्टर्बेड द स्काईज. मग इथं न्यू वर्ड्स आलेले आहेत. गिब्रिश, GIBBERISH, गिब्रिश, वर्ड्स दॅट हॅव नो मिनिंग, म्हणजे काय असे शब्द वायफळ फुटकळ बडबडत होता ज्याला काय अर्थ नाही आहे, अर्थ नसणारी मिनिंगलेस स्पीच. हॉल, HOWLED, हॉल, पास्ट पार्टिसिपल ऑफ हाऊल, HOWL, हाऊल, टू मेक अ लॉंग लाऊड साऊंड, मोठमोठ्याने किंचाळणे, ओरडणे. रेव, RAVED, रेव, पास्ट पार्टिसिपल ऑफ रेव, RAVE म्हणजे मीन्स टू स्पीक अँग्रीली, रागाने चिडून वगैरे. म्हणजे तो काय करत होता, अगदी गगनाला भिडेल असा मोठमोठ्या आवाजात ओरडत होता. जसं काय एखादा दारुडा व्यक्ती कसा माणसाची बडबड करू लागतो त्या प्रकारे तो बडबडत होता. जणू काय संपूर्ण आकाशाला त्याला त्रास द्यायचा होता. मग नेक्स्ट पॅराग्राफ. द पोलिसमॅन मेअरली ट्विल हिज क्लब
turned his back to Soapy and remarked to a citizen, "'Tis one of them ale lad celebration the goose egg they give to Hatford College, noisy but no harm. We have instruction to let them be." In this paragraph, there are some new words: twin, tease, ale, lads, lads and goose. Tease, T-I-S, tease is means it is short form of tease. Tease means it is. Ale, YALE, a brand name for a type of lock. एका लॉक कंपनीचं नाव आहे. एल कंपनीचं लॉक हे ब्रँड नेम आहे. लॅड्स, LADS, लॅड, प्लुरल ऑफ लॅड अ बॉय ऑर यंग मॅन. LAD, लॅड मीन्स lads means plural of lad, singular is lad, and lad meaning is a boy or young man. Goose, 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 a large white bird, म्हणजे हंस पक्षी. मग अशा प्रकारे काय झालं, मग त्यानं काय केला, तिथं दंगा केला. त्यानं काय ठरवलेलं, दंगा करायचा, पोलीस आपल्याला पकडून जाणार. पण झालं काय, तर पोलिसाने केवळ आपली काठी गोल गोल फिरवली. सोपीकडे पाठ फिरवून तो नागरिकांना म्हणाला, हा एल विद्यापीठातील विद्यार्थी आहे. यांनी हार्टफोर्ड कॉलेजच्या मुलांना बदकाची अंडी भेट दिलेली आहे. तो त्याचा आनंद साजरा करतोय, थोडा गोंगाट करतोय, पण कोणाचेही नुकसान करत नाही. त्यांच्यावर कारवाई करू नका, अशा आम्हा सूचना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे किती विरोधाभास आहे. त्यानं ठरवलेलं म्हणजे उलट काय झालं की पोलिसांनाच त्यांना सूचना होत्या की ही कॉलेजची अशी मुलं आहेत आणि त्यांना वाटलं की हा कॉलेजचाच विद्यार्थी आहे आणि दंगा करत आहे, पण काय हार्म करत नाही आहे, त्यामुळे त्यांना काही अटक वगैरे करू नका. म्हणजे अशा प्रकारे पुन्हा त्याच्या पदरात अपयश मिळाले. Disconsolate, Soapy stopped his unveiling rocket. Would never a policeman by hands on him. In his fancy, the Iceland seemed an unattainable Arcadia. He buttoned his thin coat against the chilling wind. New words here are disconsolate. Disconsolate means extremely unhappy. Spelling is DISCONSOLATE. Disconsolate, extremely unhappy. Unwilling, UNAVAILING. Unwilling, achieving little or nothing, म्हणजे काय उपयोग नसणे, काय मिळत नाही. अनअटेनेबल, नॉट एबल टू रीच, म्हणजे काय जाऊ शकत नाही, तिथं पोचू शकत नाही. अर्काडिया, ARCADIA, एनी रिअल ऑर इमॅजिनरी प्लेस ऑफरिंग पीस अँड सिम्प्लिसिटी. बटन म्हणजे असं कोणतं तरी काल्पनिक क्षेत्र जिथं काय आहे की खूप साधेपणा आहे, शांतता वगैरे आहे, असं प्लेस असणं, काल्पनिक प्लेस आहे ते. बटन, BUTTONED, बटन मीन्स डेकोरेटेड बाय बटन्स. बटन मीन्स BUTTONED, बटन मीन्स डेकोरेटेड बाय बटन्स. अस्वस्थ होऊन सोपीने आपल्या निरुपयोगी दंगा थांबवला. पोलीस कधीच त्याच्यावर हात टाकणार नव्हता का. या वेड्याच्या भरात त्याला तुरुंग म्हणजे कधी न प्राप्त होणारे नंदनवन वाटत होते. त्याने आपल्या जीर्ण कोटाची बटणे गार वाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी घातली. मग त्यानं बिहेवियर असं केलेलं की जेणेकरून तो एक दारुडा व्यक्ती आहे, दंगा वगैरे करतोय, पण काही त्याचा उपयोग झाला नाही. त्याने आपल्या कोटची बटन काढलेले होते, म्हणजे आपली पर्सनॅलिटी त्या दृष्टिकोनातनं दाखवण्यासाठी. पण त्यानं काय केलं, शेवटी आपल्या कोटची बटन लावली, कारण की त्याला थंडी वाजत होती. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्यानं शेवटी आपल्या बटनची कोटची बटन लावले. म्हणजे तो इतकं त्याला अपयश मिळत होतं, त्याला कल्पना नव्हती की बाबा इतका आपण प्रयत्न करायला लागलोय पण आपल्याला सक्सेस काही येत नाही आहे. इन अ सिगार स्टोर ही सॉ अ वेल ड्रेस्ड मॅन लाइटिंग अ सिगार ॲट द स्विंगिंग लाईट. ही हॅड सेट हिज सिल्क अम्ब्रेला by the door on entering. Soapy stepped inside, grabbed the umbrella and strutted off with it slowly. The man at the cigar light followed hastily. आता आणखीन एक त्यानं प्रयत्न केला की काय केला, एका दुकानापाशी गेला आणि त्यानं काय केला की तिथून त्यानं दुकानापासून एक अम्ब्रेला घेतली आणि अम्ब्रेला चोरून
त्यानं तो चोरून अटक होईल का ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला. एका सिगारेटच्या दुकानात त्याने एक रुबाबदार पोशाख घातलेला माणूस चमचमत्या लायटरवर सिगारेट पेटवत असताना पाहिला. त्याने प्रवेशद्वाराजवळ रेशमी कापडाची छत्री ठेवली होती. सोपीने त्या सिगारेटच्या दुकानात एक पाऊल टाकले, छत्री पकडली आणि आरामात चालू लागला. स्विंगिंग, इथं न्यू वर्ड आहे स्विंगिंग, SWING. स्विंग मीन्स टू मूव्ह बॅकवर्ड अँड फॉरवर्ड. साउंटर, SAUNTERED, साउंटर, टू वॉक विदाऊट हरी. आता हा त्यांना अजून एक प्रयत्न केलेला आहे. मग तो कसा साउंटर, SAUNTER, साउंटर टू वॉक विदाऊट हरी, म्हणजे त्यानं तिथली छत्री चोरलेली आहे आणि काय करून चाललेला आहे, अगदी रिलॅक्स चाललेला आहे. पळून वगैरे गेलेला आहे का नाही गेलेला, कारण की ते दिसायला पाहिजे ना ती छत्री चोरलेली आहे. तो हे त्यानं पर्पजली केलेलं होतं. नेक्स्ट सेंटेन्स, माय अम्ब्रेला ही स्टेड स्टर्नली. स्टर्नली, STERNLY, स्टर्नली, स्ट्रिक्ट, हार्ड, कठोरतापूर्वक. मग तो अगदी कठोरतापूर्वक रागाने स्ट्रिक्ट आवाजात म्हणाला की ही माझी अम्ब्रेला आहे. मग पुन्हा, ओ इज इट, स्नियर सोपी, ॲडिंग इन्सल्ट टू पिटी लॅसेन्सी. वेल, व्हाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन, आय टूक इट, युअर अम्ब्रेला. व्हाय डोंट यू कॉल अ कॉप, देअर स्टँड्स वन ऑन द कॉर्नर. म्हणजे बघा, त्याला इतकी उत्सुकता होती की बाबा पोलिसांनी आपल्याला पकडा वगैरे. मग तो मुद्दाम अगदी तुच्छ आवाजात, म्हणजे दुसऱ्याला इन्सल्टिंग आवाजात म्हटला की हो ही का. उपहासाने सोपी म्हणाला. क्षुल्लक चोरीचा आळ आल्याचा आव आणत सोपी म्हणाला, ठीक आहे, मग पोलिसाला का बोलवत नाहीस, मी घेतली ही तुझी छत्री. पोलिसाला का बोलवत नाहीस, तो बघ तिथे कोपऱ्यावर एक जण उभा आहे. म्हणजे स्वतःच त्यांना इन्व्हिटेशन, की त्यांना आणि दुसरा काहीतरी प्रयत्न करायला नको, काहीतरी हे करायला नको, ॲडजस्टमेंट करायला नको, म्हणून त्यानं स्वतःहून त्याला सुचवलं, होय काय मी चोरले, मग ठीक आहे जा पोलिसाला बोलवून आण. अशा प्रकारे स्वतःच त्यानं सुचवलेलं होतं. न्यू वर्ड हिअर इज स्नीड, SNEERED, पास्ट पार्टिसिपल ऑफ SNEER. शो नो रिस्पेक्ट, तिरस्काराने भरलेले शब्द. लॅरेन्सी, LARCENY, लार्सनी, क्राईम ऑफ स्टिलिंग. लार्सनी, क्राईम ऑफ स्टिलिंग. मग अशा प्रकारे काय केला, होय मग तू बोलवून आण. मग नेक्स्ट पॅरेग्राफ, द अम्ब्रेला ओनर स्लोड हिज स्टेप्स. सोपी डिड लाईकवाईज विथ अ प्रिमोनिशन that luck would again run against him. The policeman eyed at the two curiously. म्हणजे काय झालं पुन्हा, की छत्रीच्या मालकाची उलट, आता त्याचा परिणाम काय झाला बघा, त्यानं खरं तर सुचवलेलं होतं पण उलट झालं. छत्रीच्या मालकाची पावले हळू झाली, सोपीने आपली पावले हळू केली. नशीब जणू काय पुन्हा त्याच्या विरोधात जाणार याची पूर्व सूचनाच त्याला मिळाली. पोलीस दोघांकडेही चौकसपणाने लक्ष ठेवून होता. म्हणजे उलट झालं, त्यानं त्याला सुचवलेलं होतं तर त्याचा परिणाम काय झाला, तर कळलं की बाबा आता तो काय माणूस हार्शली नाही आहे. जसा कठोर आवाजात त्यानं हाक मारली पण ॲक्शन त्यानं घेतली काय, समोर तर पोलीस पण होता. इतकं त्याला सुदैव वाटले की समोरच पोलीस आहे, इतकं सुदैव वाटलं. पण पोलीस काय करत होता, फक्त दोघांकडं लक्ष देत होता. न्यू वर्ड हिअर इज प्रिमोनिशन, PREMONITION. फील समथिंग अनप्लिझंट इज गोइंग टू हॅपन. म्हणजे त्याला सूचना लक्षात आलं नाही, बाबा हे आता आपल्या मनासारखं काय घडणार नाही आहे, काय घडणार आहे, मनाविरुद्ध घडणार आहे. मग अशा प्रकारे काय झालं, उलट तो माणूस स्लो झाला आणि पोलीस ॲक्च्युली त्या दोघांकडेही बघत होता. ऑफकोर्स सेड द अम्ब्रेला मॅन, वेल यू नो हाऊ दिस मिस्टेक्स ऑकर इफ इट्स युअर अम्ब्रेला. आय होप यू विल एक्सक्यूज मी, आय पिक इट अप this morning in the restaurant. If you recognize it as yours, why I hope you will. Of course it's mine, said Sophie savagely. मीन्स आता काय झालं की तो कम्प्लीट सरेंडर झाला. त्याला काय वाटलं की म्हणजे किती त्याच्या मनाच्या विरुद्ध ती घटना घडलेली आहे बघा. अर्थातच तो छत्रीचा मालक म्हणाला, ही तुमची छत्री असेल तर घ्या, तुम्हाला माहित आहे अशा चुका कशा घडतात ते. मी अपेक्षा करतो तुम्ही मला माफ कराल. आज सकाळीच मी ती छत्री एका हॉटेलमधून उचलली. जर ती तुम्ही ओळखीचीच असेल तर मग कशाला वाद. मला अपेक्षा आहे तुम्ही मला माफ कराल. मग त्यात तो काय म्हणाला, अगदी रागाने म्हणाला. मग ॲक्च्युली ह्याला काय झाला, राग आला. त्याला वाटलेलं की तो काहीतरी ॲक्शन घेईल. हिअर इज न्यू वर्ड सेवेगली, SAVAGELY, इन अ व्हायलंट क्रुएल वे. म्हणजे काय, रागाने. मग तो रागाने, होय होय माझी आहे ही.
त्याला ॲक्च्युली ती छत्री पाहिजे होती काय छत्रीचं, तर त्याला राग का आलेला की मला पोलिसांनी पकडलं कसं काय नाही आणि हा पोलिसांकडे गेला कसं नाही, ह्याचा खरा तर त्याला राग आलेला होता. द एक्स अम्ब्रेला मॅन retreated. The policeman hurried to assist a tall blonde in an opera clock across the street. In front of street car that was approaching 2 blocks away. Soapy walked eastward through a street damaged by improvements. He hurled the umbrella angrily into the excavation. He muttered against the men who wear helmets and carry clubs because he wanted to fall into their clutches. They seemed to regard him as a king who could do nothing wrong. मग अशा प्रकारे here are some new words. Retreated, retreated, retreated. To move backward, retreat म्हणजे काय, पाठीमागं. टू मूव बॅकवर्ड म्हणजे पाठीमागं जाणं, पुढे वाटचाल न करता काय करणार, मागे फिरणे. हरीड, HURRIED, हरीड मीन्स डन क्विकली, अगदी गडबडीत केणे, पटकन करणे. असिस्ट टू हेल्प. ब्लॉन्ड, BLOND, ब्लॉन्ड विथ अ पेल येलो और गोल्ड हेअर म्हणजे सोनेरी केसाच्या रंगाचा व्यक्ती. हल, पास्ट पार्टिसिपल ऑफ हल मीन्स टू थ्रो विथ फोर्स, फोर्सने एखादी गोष्ट फेकून देणे. एक्सावेशन, EXCAVATION, एक्सावेशन. डिगिंग म्हणजे काय, खड्डा वगैरे खणणे. मग इन दिस पॅराग्राफ देर आर सम न्यू वर्ड्स. हरीड, असिस्ट, ब्लॉन्ड, हल, एक्सावेशन्स. आय हॅव कम्प्लिटेड द मिनिंग ऑफ न्यू वर्ड्स. सोपी फारशी सुधारणा नसलेल्या, आता मग ठीक आहे, मग छत्रीच्या पूर्व मालकाने माघार घेतली आणि छत्रीच्या पूर्वीच्या मालकाने माघार घेतली. पोलीस घाईघाईत एका उंच पिवळे केस असणाऱ्या ओपरा क्लोक घातलेल्या व्यक्तीस मदत करायला गेला. ती व्यक्ती रस्त्याच्या पलीकडे एका कारच्या पुढे होती जी 2 चौक दूर पुढे होती. सोपी फारशी सुधारणा नसलेल्या रस्त्याने पूर्वेकडे चालू लागला. त्याने आपली छत्री एका खोल खड्ड्यात भिरकावली. तो हेल्मेट घालणाऱ्या व हातात काठी असणाऱ्या लोकांबद्दल पुटपटू लागला, कारण त्याला त्याच्या तावडीत सापडायचे होते. ते त्याला राजा मानत होते जो कधी चूक करत नाही. मग अशा प्रकारे ह्या पॅराग्राफमध्ये अजूनही शेवट काय झाला या पॅराग्राफचा, की पुन्हा त्याला अपयश आलेलं आहे आणि तो आता काय म्हणत होता, त्याला आता त्या लोकांचा, त्या पोलिसांचा तिरस्कार वाटत होता, कारण की एवढे त्याने गुन्हे केले, एवढ्या बारीक, ॲक्च्युली फार मोठा गुन्हा नाही आहे तो, पण ते एवढ्या बारीकसारीक गोष्टी केल्या, एवढ्या गोष्टी केल्या की जेणेकरून त्याला निदान अटक तरी व्हावी. पण समोर माणसं होती, त्याने छत्री देखील चोरलेली होती, त्याला खरं गरज होती काय नव्हती, तरी पण त्याने छत्री चोरलेली होती. शेवटी ती त्यानं काय केली, छत्री फेकून दिली आणि त्याला त्या हेल्मेट घालणाऱ्या त्या पोलिसमॅनचा, त्यांच्या पोशाखाचा वगैरे सगळ्यांचा काय होऊ लागला, की राग येऊ लागला, कारण की तो असं, त्याची अशी कल्पना झाली की ते त्याला राजा मानत आहेत जो कधीही चूक करत नाही. अशा प्रकारे त्याचा जो काय प्लॅन होता, कॉप मीन्स अ पोलिसमॅन, त्याला जो काय प्लॅन होता की एखाद्या कॉपनं त्याला पकडावं आणि अटक करावं, म्हणून जो काय तो प्रयत्न करत होता ते सध्यापर्यंत पण काय झालेलं आहे, अनसक्सेसफुल झालेले आहेत. ही वॉज अ गेटिंग फेल्युलर कंटिन्युअसली. आणि अशा प्रकारे या पॅराग्राफमध्ये इतकं आपल्याला एक्सप्लेन झालेलं आहे आणि आपण इथं थांबूया. ओके.